तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्रावणातल्या पहिल्याच सोमवारला अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहरात सालाबादप्रमाणे भोलेनाथाच्या विविध कावड यात्रा मंडळाकडून शिवपिंडीवर जलाभिषेक होत असतो, तर कावडधारी मंडळे विविध संस्कृती संवर्धन म्हणून पावन नद्यांमधून जल आणत असतात। यावर्षी कावड यात्रेची सुरुवात माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर का. तिळके स्मृती प्रवेशद्वारापासून सुरू झाली, तर पुरातन महादेव मंदिर, गोरधिवेस महादेव संस्थान, भवानी माता मंदिर, राजबुवा संस्थान, चंडिका चौक, स्वर्गीय संपतराव भोपळे प्रवेशद्वार मार्गे ऐतिहासिक सदाशिव संस्थानवर तिन्ही कावडधाऱ्यांनी जलाभिषेक केला। प्रथम पुरातन महादेव मंदिर जवळ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ सुलभार रमेश दुतोंडे, उपाध्यक्षा प्रतिभा वीरेंद्र येऊल, सभापती असलेल्या वंदनाताई राजेंद्र वानखडे व प्रमिला रवी मानकर, रमेश दुतोंडे, वैभव गावंडे, ठाणेदार सचिन पाटील, दुय्यम ठाणेदार कायंदे, अनिल कराळे, प्रकाश पाटील गावंडे, डॉक्टर प्रशांत इंगळे, महेंद्र भोपळे, गजानन बंड, सुरेश ओंकारे, वीरेंद्र येऊल, संदीप इंगळे, किरण सेदाणी, श्यामशील भोपळे, शिवा नेरकर, केशव कोरडे, गणेश वानखडे, सुभाष कावडकार, बाळासाहेब भोपळे, राजेश वानखडे तसेच नगर परिषद सदस्य यांनी पूजन केले। यानंतर सहभागी कावड महाकालेश्वर श्रीराम सेना व फत्तेपुरी कावड मंडळाचा शाल श्रीफळ पुष्पसुमनांनी सत्कार करण्यात आला। यावर्षीला महाकालेश्वर कावड मंडळाने ओंकारेश्वरहून कावडीने जल आणले। त्यांनी 501 भरण्यांची कावड यात्रा, हजारो युवकांचे फौज, त्यांच्या अंगातील महाकालेश्वर 1 नंबर वाशी जर्सीमुळे महाकालेश्वराचा जलवा होता। दुसरे नंबर श्रीराम सेना कावड मंडळाचा पण वेगळाच ठसा मिरवणुकीत दिसून आला। त्यांचेही हजारो कावड भक्त आपले श्रीराम सेनेचे टी-शर्ट घालून 251 भरण्यांची कावड श्रीराम बजरंगबली शिवपिंड श्याम खाटू यांचे मूर्तीसह कावडीवर घेऊन मिरवणुकीत दाखल होते। तर तिसरे मंडळ कार्लावेस फत्तेपुरी संस्थान कावड यात्रामध्ये सुद्धा हजारो नवयुवकांनी मिरवणुकीत 101 भरण्यांची कावड घेऊन मिरवणुकीत सामील झाले। तर कावडीतल्या भोले भक्तांना विविध मंडळ सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी चहा पान फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। संत गाडगेबाबा सेवा समितीकडून तिन्ही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षांचा शाल श्रीफळ देऊन मंदिर चौक बसस्टँड जवळ सत्कार करण्यात आला। तर पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या वतीने सर्व अंमलदार, पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल, पत्रकार, शांतता समितीचे सहकार्याने कावड यात्रा पार पडली। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।